कन्नडमध्ये पुराचे 2 बळी. डेअरीत दूध देण्यासाठी जाणारा शेतकरी अंजनाच्या प्रवाहात, तर 11 वर्षीय चिमुकला शिवणा नदीमध्ये गेला वाहून. टाकळी शाहू तालुका कन्नड येथील शेतकरी साहेबराव नत्तू दहिहंडे वय वर्ष 48 हे अंजना नदीच्या पुरामध्ये वाहून गेले. त्यांचा मृतदेह सिल्लोड तालुक्यातील टाकळी खुर्द शिवारातील कोल्हापुरी बांधात मिळून आला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी 23 सप्टेंबर सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. कन्नड शहराजवळील लंगोटी महादेव मंदिराजवळून मंगळवारी सकाळी 11 वाजता इरशान शेख खाजा वय वर्ष 11 राहणार बिस्मिल्ला कॉलनी कन्नड हा मुलगा पाण्यामध्ये खेळताना वाहून गेलाय. तो आज 24 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत देखील मिळून आला नाही. त्याचा शोध सुरू आहे. शेतकरी साहेबराव दहिहंडे त्यांच्या शेतातील राहत्या घरून दूध घेऊन गावातील डेअरीमध्ये देण्यासाठी सकाळी 8 वाजता जात होते. अंजना नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून ते डोक्यावर दुधाची कॅन घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहामध्ये वाहून गेले. 2.5 तासांनी मृतदेह आढळला. नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शेतातच अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेमध्ये इरशान हा काही मित्रांसह शिवणा नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी गेला होता. पाण्यामध्ये खेळताना तो वाहून गेला. मित्रांनी आरडाओरड केल्यानं नागरिक धावून आले. नातेवाईक देखील आले. त्यांनी नदीपात्रात त्याचा शोध घेतला असता मात्र तो मिळून आला नाही. कन्नड नगर परिषद छत्रपती संभाजीनगरच्या अग्निशामक दलाकडून शोध घेण्यात येत आहे.